Ikaw mama. Ija mama, ija mama, chala mama, ela mama, betul betul kan? Mama chala mama, chala mama, भडक रे, ela mama, chala ija mama. बापरे, हा सिद्धार्थ जाधव असं काय व्हायचं नाही. दिसायलाच आपण असे कुरळे, असे गाल असे. त्यामुळे असे इम्प्रेशनी पडत नाही की तू ऍक्टर आहे असं व्हायचं लोकांचं. मला माझ्या दातांचं एवढं टेन्शन असायचं ना, हसायचोच नाही मी. ते गॅप दिसायची आणि ते पुढे काय त्याला काय करू शकत नाही, काय करणार. पण ते ना मग असं 2013 ते 2017 मी घरी होतो, माझ्याकडे काम नव्हतं. सनी डे, लवली डे, ह्याव त्याव. अरे विचार करा, कधी आई वडिलांना आपण गुड मॉर्निंग बोलतोय. तुम्ही वडिलांना बाबा तुम्ही कसे आहात बोलतात, आपण बोलतच नाही. वर्षांनी, किती महिन्यांनी, किती दिवसांनी कॉलेजमध्ये आलायस तू, आणि तू आम्हाला आजही कॉलेजातच वाटतोस. आणि बहुतेक तू पण कुठेतरी आलायस बंक करून किंवा आपल्या मित्रांना भेटत. किती वर्षांनी कॉलेजच्या या क्राऊडमध्ये किंवा कॉलेजमध्ये आलायस तू? नमस्कार. शुभदा मॅमचे खरंच आभार. एवढं छान आदरातिथ्य केलं त्यांनी. मी आपल्या जिथे आपल्या विद्यार्थ्याला कवी झाला मी तर अशा केवीमध्ये गेलो होतो. आणि डॉक्टर सर्वदे सरांसाठी तर जोरदार टाळ्या होत होते, कारण त्यांनी त्या पद्धतीने जे काय काल प्रस्तावना सुरुवात केली, खूप छान सर. दोनदा तुम्ही येरे पावसा बोला, तू येरे पैसा आहे तो ठीक, तो तिसऱ्यांदा बोला का 3 पार्ट आलेत ना, येरे पावसा 1, 2 आणि 3, पण तो येरे पैसा आहे. आणि हे जे मधले सर आहेत ते जर फसले तर बाकीच्या आपल्या विद्यार्थ्यांना बघायला मिळेल, आणि इथून पण थोडी गर्दी केली त्यांना बघायला मिळेल. आम्ही पण अशा मागचे असायचं दिसायचं नाही. सर्वात छान गोष्ट केली शुभदा मॅमनी. म्हणजे अशा कार्यक्रमाला मी रुपारेचा विद्यार्थी आणि शुभदा मॅमना जेव्हा बोलायला सांगितलं तेव्हा त्यांनी करेक्ट केलं किंवा मी 2 मिनिटं संपवते, कारण पाहुण्यांना बोलायचंय. आणि मागचे असंच असायचो, आता हे बोल ना. पण मला खूप बरं वाटतं की असे प्राचार्य, अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात म्हणून आपण घडत असतो. एकदा जोरदार टाळ्या ह्या शिक्षणासाठी व्हायला पाहिजे. कसे वागणार आहोत आणि कसे पळणार आहोत, कसे धावणार आहोत हे यांच्यामुळे कळतं. आणि मला वाटतं की कर्मवीर भाऊराव पाटील चे विद्यार्थी हे धावणार नाहीत, हे उठणार आहेत, अशी एनर्जी या कॉलेजची. हा, तर आता प्रश्न आहे कॉलेजला किती वर्षांनी आला. मला खूप मस्त वाटतंय. तर तुम्ही जसे विद्यार्थी वाट बघत असता की आता मोठा कार्निवल सुरू होईल, आपल्या कॉलेजमध्ये कोण कोण येणार, तसं आम्ही कलाकारी वाट बघत असतो. म्हणजे मी तर जसं म्हटल्याप्रमाणे विनायक म्हटल्याप्रमाणे की माझं आणि महाराष्ट्र टाइम्सचं खूपच वर्ष जन्मजन्मीचं नातं आहे, असं आमचं नातं आहे. कारण आम्ही सगळे इंटर कॉलेजची पोरं. आणि महाराष्ट्र टाइम्स हे तेव्हा एकमेव न्यूजपेपर होतं, वर्तमानपत्र होतं, जे इंटर कॉलेजिएट बातम्या कव्हर करायचं. म्हणजे युथ फेस्टिवल असेल किंवा INT गुरुगेवर, आणि तिथे एक ओळ यायची. सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, प्रियदर्शनी अशी नावं यायची त्या पेपरमध्ये. ते आमच्यासाठी खूप असायचं. म्हणजे एकांकिका स्पर्धा करताना कॉलेजमध्ये पेपरमध्ये नाव येणं ही खूप मोठी गोष्ट असायची. ते खरं मठा नाही, ते मोठा आहे आमच्यासाठी, कारण त्यांनी आमच्या कलाकारांची अशी खूप मोठी पण आणली. त्यामुळे मठाबद्दल एक वेगळी आत्मीयता आहे. त्यामुळे जेव्हा कार्निवल तिथे कुठल्या तरी कॉलेजला जायला मिळतं. मी माझ्या रुपारेमध्ये गेलोय, बऱ्याचशा कॉलेजमध्ये गेलोय. ही एनर्जी खूप महत्वाची आहे. खूप वर्षांनी आलोय, पण मॅम म्हटल्याप्रमाणे मला असं वाटलं नाही की मी खूप वर्षांनी आलो. असं वाटलं मी इथंच आहे. म्हणजे पास आउट झाल्यासारखं वाटतच नाही रे. आणि 2-4 सिद्धार्थ तुम्हाला क्राऊड दिसतात, काय कसं आहे या लेवलचे असतात. म्हणजे काही जण असतात ना, म्हणजे काही जण असे आपल्या ग्रुपमध्ये जर असतात ते ना जरा विचारे लेक्चर संपलं की मी ग्रुपमध्ये मी जातो रे, मी बोलतो सिद्धार्थ जाधव आपल्याला आवडतो तू, असं बाकीचे थांबलेले असतात ना, त्या एनर्जी पैकी मी आहे. पण ही एनर्जी पाहून तू बरोबर बोललास की एनर्जी पाहून आणखी एनर्जी झाल्यासारखं वाटलं. त्यामुळे खूप उत्सुक होतो. प्रत्येक वेळेला प्रवासाबद्दल बोलावंसं वाटतं मला, आणि आपण बोलतोच. पण हे अनुभव शेअर करण्यासाठी मला महाराष्ट्र टाइम्स वेगवेगळ्या पद्धतीने प्लॅटफॉर्म देतो. त्यामुळे महाराष्ट्र टाइम्सचे मनापासून आभार. थँक्यू. रजनी सर, खूपच मुळे सर, खूपचे आभार.
सिद्धार्थ, पहिला प्रश्न खूप सोपा आहे, पण त्याचं उत्तर तू देशील अशी अपेक्षा आहे. तू कॉलेजमध्ये आला, आपण सगळ्यांनी तुझ्याबद्दलचं प्रेम तू पाहतोयस. तू कॉलेजमध्ये असताना तुला मिळालेलं एखादं गिफ्ट आठवते का, किंवा मुलीने दिलेली कॉम्प्लिमेंट डेज असतात आपल्याकडे, तुला मिळालेले रोजेस आणि असं काही तू आमच्याशी शेअर केलं तर आम्हाला आवडेल. जाऊ दे रे, कुठे जुन्या आठवणी. कॉलेजमधली सर्वात मोठी आठवण आहे जी आता मी मॅमबरोबर शेअर केली. मला तुम्हा सगळ्यांना एकच गोष्ट सांगावीशी वाटते, म्हणजे आपण ज्या वयात आहोत किंवा आपण जे शिक्षण घेतो, आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी आपल्या बाजूने घडतात किंवा आपल्या विरुद्ध घडतात, पण ते आपल्या चांगल्यासाठी घडत असतात हे आपल्या काही वर्षांनी कळतो. तो अनुभव मी आता सांगितला मला, की मी रुपारेल महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. म्हणजे ही सर्वात मोठी, हे मोठं गिफ्ट आहे म्हणून सांगतोय. मी रुपारेल महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि मी लालबाग परळचा पोरगा आहे. त्यामुळे आमच्यासाठी कॉलेज म्हणजे एमडी कॉलेज, कुठे नाही तर मला एमडी कॉलेजचा फॉर्म भरायचा, ते आमच्यासाठी ऍडमिशनसाठी खूप चांगली संधी असते. पण मला आणखीन एका कॉलेजला जायचं होतं, त्या कॉलेजचं नाव नको घेऊया, कारण ते कॉलेज इंटर कॉलेज मध्ये एक नंबर कॉलेज होतं आणि ते कमाल करायचे. आणि आपल्याला अभिनय नाही, पण यार इंटर कॉलेज करायचं, त्यातून काहीतरी होऊ शकतं. आणि रुपारेल कॉलेजचा फॉर्म माझ्यासाठी माझ्या मित्रांनी फॉर्म नाही भरला म्हणून माझ्याकडे आला, मी भरला. तर मला ज्या कॉलेजला जायचं होतं त्या कॉलेजमध्ये माझा नंबर नाही लागला, एमडी मध्ये लागला होता. आणि तो जो रुपारेलचा फॉर्म होता त्यातही लागला. आणि माझे बाबा, माझा भाऊ मला समजवत होते की रुपारेल चांगलं कॉलेज आहे, तू जा, तिथे इंटर कॉलेज होतं, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि तेव्हा मला असं वाटत होतं की यार याला काय अर्थ आहे, मला ज्या कॉलेजला जायला पाहिजे ना. पण आपल्यापेक्षा वयस्कर माणसं, आपल्यापेक्षा मोठी माणसं आपल्याला एक गोष्ट सांगत असतात, तुमच्या आयुष्यात घडतं ते चांगल्यासाठी घडतं, थोडासा संयम ठेवणं गरजेचं असतं. तेव्हा आपल्याला कळत नाही, पण आता इथे बसताना ते कळतंय. कारण मी रुपारेल महाविद्यालयात गेलो म्हणून मी इथे आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे, हे खरं आहे. मला नाही वाटत रुपारेल महाविद्यालयात मी नसतो तर कदाचित हा प्रवास एवढा सोपा किंवा एवढा लवकर झाला असं काही मला माहित नाही. पण मी रुपारेल महाविद्यालय गेलो, इंटर कॉलेज कॉम्पिटिशन, बऱ्याच गोष्टी खेळलो, एनसीसी मध्ये होतो मी, थ्री महाराष्ट्र पटेल भाई, मी पण थ्री महाराष्ट्र पटेल नाही. मला भाऊ नाही, म्हणजे माझ्यात प्रचंड एनर्जी होती. मी रुपारेल मध्ये असताना, म्हणजे मी आताच मॅमना सांगितलं की जो पोरगा रुपारेल मध्ये जाण्यासाठी नाही नको यार दुसरं कॉलेज असं बघणारा पोरगा, माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की मी रुपारेलच्या 50व्या वर्षी त्या कॉलेजचा जीएस होतो, जनरल सेक्रेटरी होतो. जो पोरगा, म्हणजे मी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन भरवलं रुपारेलमध्ये, अशा बऱ्याचशा अनुभव मी घेतलेले आहेत. मी रुपारेलच्या फुटबॉल टीम मध्ये होतो, मी एनसीसी मध्ये होतो, मी क्रॉस कंट्री करायचो, मी कबड्डी टीम मध्ये होतो, जीएस होतो, नाटक करायचो. मला वाटतं की ना ह्या सगळ्या, आणि अभ्यासही करायचो पाहिजे, ते महत्वाचं आहे, नाहीतर हा सगळं करायचं तेच नाही करायचं. आणि मी 11वी ते 15वी मी एकदाही केटी नाही लागली किंवा नापास नाही झालो. मी माझ्या अभ्यासात आणि माझ्या बाकीच्या गोष्टींमध्येही मी काम केलं. ही सर्वात मोठी गोष्ट होती. पीसी अलेक्झांडर आपले गव्हर्नर, मी 50व्या वर्षी जेव्हा तेव्हा आमच्या वारीला आलेले, आणि त्या सगळ्या गोष्टी खूप मानाच्या असतात एका विद्यार्थ्यासाठी. सो मला वाटतं की ही रुपारेल मध्ये गेल्यामुळे, क्रिकेट फक्त मी खेळलो नाही, कारण माझा भाऊ म्हणतो की त्याला एक तंत्रशुद्धता लागत होती. आपल्याकडे नेटला जायचे पैसे बीएमसी मध्ये, पण बाकीच्या ठिकाणी एनर्जी आहे, फक्त ती चॅनलाइज करावी लागते. क्रॉस कंट्री एनसीसी मध्ये जायचो आणि मला आवडायचं रुपारेलला, थ्री महाराष्ट्र बटालियनला रिप्रेझेंट करायला. आम्ही कॅम्प केलेले आहेत. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात, मला वाटतं ती चांगली गोष्ट रुपारेलची. रुपारेल मध्ये गेल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात. आणि आज माझ्याबरोबर खूप, म्हणजे प्रियदर्शी जाधव सर माझे सिनियर, किंवा मधुरा वेलणकर या माझ्या बरोबरच्या, मेघना एरंडे माझ्या बरोबरच्या, उमेश कामत सर आम्हाला सिनियर, अशी बरेचसे रुपारेलची आत्ताची जी फळी आहे. अद्वैत दादरकर मला ज्युनियर होते, पण ते पण छान म्हणजे नाटक डिरेक्ट करतात, त्या ऍक्टरही आहेत. सो मला वाटतं की ही रुपारेलच्या ह्या टीम मध्ये मी असण्याचा हे सर्वात मोठं गिफ्ट होतं. आणि एखादी अशी गोष्ट, डेजचं काय सांगते, डेजचा मी कमाल करायचो, मी डेजचा कमाल करतो. एकदा तुम्ही पोतराज म्हणून गेलो होतो फॅन्सी डेचा, ट्रेनिंगला गेला, म्हणजे मला ते वावरायला आवडायचं. हा, फक्त तू म्हणा ना कुठली मुलीने कॉम्प्लिमेंट दिले का? नाही रे, कोण नाही बघायचं. मला एक मुलगी आवडायची, म्हणजे आपल्याला प्रत्येकाला आवडतं. तर आता काय टीवाय होते, आता संपलं सगळं, आता पुढच्या वर्षी भेटणार की नाही माहित नाही. तर रोज डेला मी तिला रोज दिला, ते बोललो होते हॅपी रोज डे. तेव्हा ते सर्वात मोठं गिफ्ट होतं. ती म्हणाली नको मला ठेव तुझ्याकडे.
मला वाटतं की ते अनुभव असतात, ते आठवणी असतात आणि त्या अजूनही तशाच कायम आहेत. म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला ही गोष्ट छान आठवते. म्हणजे मी टीवाय झाल्यानंतर 1 वर्ष लॉ पण केलं, कारण टीवाय झाल्यानंतर आता काय करायचं, मी इंटर कॉलेज कॉम्पिटिशन करायला मिळणार की नाही, तर मी 1 वर्ष लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. मी 1 वर्ष लॉ केलं आणि मग मी इंटर कॉलेज केलं आणि मग मला व्यावसायिक नाटक मिळालं आणि तो पण पुढचा सगळा प्रवास. म्हणजे टीवाय झाल्यानंतर आता काय करू, माझे जे वहिनी आहेत प्राध्यापिका अश्विनी तोरणे मॅम, त्या टीके टोपे कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत, तर त्यांनी पण मला गाईडलाईन दिली होती की तू FTI कर, ललित कला मध्ये ट्राय कर, NSD ला ट्राय कर. या सगळ्या गोष्टी ट्राय करत होतो की आता टीवाय झाला आता काम कोण देणार, असं इंटर कॉलेज झालं की तसं. कारण इंटर कॉलेज आपल्या पोरांसाठी चांगलं आहे, तिथे बघायला येणार आहे INT, मृगजळ, सवाई या एकांकिका स्पर्धा बघायला मराठी इंडस्ट्रीचे दिग्गज निर्माते दिग्दर्शक येतात. म्हणजे ऑल दी बेस्ट एकांकिका महेश मांजरेकर सरांनी तिथे बघितली आणि त्याचं व्यावसायिक नाटकात रूपांतर झालं. पण तेव्हा भरत सर, संजय नार्वेकर सर, अंकुश सर, म्हणजे देवेंद्र बेन सर यांना तेव्हा इंटर कॉलेजमध्ये संधी मिळाली ना, तर आम्हाला असं वाटायचं कोणतरी बघेल आपल्याला, कोणतरी काम देईल. त्यामुळे ते संपलं होतं. मग आता काय, मग 1 वर्ष लॉ करूया. तिन्ही ठिकाणी ट्राय करण्याचा प्रयत्न केला. एक आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीनेच NSDच्या धर्तीवर एक पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स काढला होता 2 वर्षाचा. त्याचा मी सिलेक्टेड पोरगा आहे, म्हणजे CET BAT सगळं देऊन लगेच सिलेक्ट झालो. पण तोपर्यंत एक नाटक आलं होतं 2002-3 मध्ये आलं होतं, 3-4 मध्ये आलं, 2-4 झाला रे, संजय नार्वेकर सरांबरोबर मला ते काम करायची संधी मिळाली आणि ते नाटक मिळालं आणि मग व्यावसायिक आणखी सुरू झालं. त्यामुळे तुम्हाला सांगायला आवडेल मला की हे माझ्या कारकिर्दीचं 25वं वर्ष आहे. मी 2000 ला सुरू केलं होतं काम करायला आणि आज 25 वर्ष मी काम करतो. तो हा प्रवास. पण तू 25 वर्षाचाच वाटतोस मस्त. मी 25 वर्षाचाच आहे. नाही, SY ला असताना मला पहिले व्यावसायिक नाटक मिळालं होतं 2000 ला. तुमचा मुलगा करतो काय, जे स्वर्गीय विनय आपटे सरांनी त्याची निर्मिती केली होती आणि देवेंद्र बेन सर त्याचे दिग्दर्शक होते. सो 2000 ला माझं खरं व्यावसायिक सुरू झालं होतं. 99 पासून काम करत होतो. पण मग हे 2025 आणि हे 2026 म्हणजे महाराष्ट्र टाइम्स माझं हे 25वं कारकिर्दीचं वर्ष सेलिब्रेट करतोय आणि मला ते आवडतंय. थँक्यू. खूप मोठं उत्तर दिले सिद्धू, तू खूप मोठं उत्तर दिलं असं आत्ताच म्हणालस. पुढचा प्रश्नाकडे जायचा आधी फक्त एक सांगतो की लोचा झाल्याचे तुझे सगळे डायलॉग आम्हाला पाठ आहे. मला पण पाठ. त्यात मी आधी मानू होतो. याच्याला मामा विचारा, मामा विचारा हे असं काहीतरी होतं. हाच तो डायलॉग. त्याची गंमत अशी होती लोच्या झाला. आता येतीलच केदार शिंदे सर, म्हणजे मी माझ्या आयुष्यातले जे दिग्दर्शक आहेत देवेंद्र बेन सर, ऑल दी बेस्ट. इतक्या भाषांमध्ये नाटक झालं, इतकी कलाकारांची पिढी घडवली त्या नाटकाने. म्हणजे आज सतीश राजवाडे सरांचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे सतीश राजवाडे सर. सतीश राजवाडे सर सुद्धा ऑल दी बेस्ट मध्ये काम करायचे. आज स्टार प्रवाह सारखा एवढा मोठा चॅनल सांभाळत आहेत. आता होऊ ते धिंगाणा त्यांच्यामुळे मला मिळालेलं आहे. त्यामुळे एकदा हॅपी बर्थडे सतीश सर. तुमचा मुलगा करतो का देवेंद्र बेन सर. आणि त्याच्यानंतर इथे एक फोटो आहे गेला केदार शिंदे सर, जे आता येतीलच आणि ते त्यांच्या सिनेमाबद्दल बोलतील. तो सिनेमाही सुंदर आहे, तो सिनेमा सुपरहिट होणार आहे. तर त्यांच्यामुळे मला लोचा मिळालं. आणि लोचा काय, मी ते बेसिकली संजय नार्वेकर सर आणि त्यांना प्ले 8 पूर्व 7 पूर्व त्यांची येतात. तर आदिमानवापासून आतापर्यंत असे पूर्वच येतात. आणि त्या आदिमानवासाठी मला त्यांनी घेतलं होतं आणि शिवाजी मंदिरच्या वरती एक रिहर्सल हॉल आहे, तिकडे रिडिंग झालं नाटकाचं. आता तुम्ही ऍक्टर असता तर तुम्हाला एकदम डायलॉग तरी पाहिजे यार, असं होतं ना. घरचे येणार तर काय बघणार, गेला अरे गेला बाहेर असं नको व्हायला. पण त्या नाटकात मला एकही वाक्य नव्हतं. तो आधी म्हणजे त्यात लिहिलं होतं, म्हणजे स्क्रिप्ट मध्ये दिलं होतं, आदिमानव येतो, कपडा उडी मारून दरवाजातून निघून जातो, खिडकीतून उडी मारून होतो, माळ्यावर जातो, वरती लटकतो, खांबाला लटकतो, असं सगळं त्यात लिहिलं होतं. आणि म्हणजे रेडी झाल्यानंतर मी केदार सरांना एवढंच म्हणाल होतो की सर म्हणजे डायलॉगच नाही सर मला. तर सरांचं ते वाक्य अजूनही मला लक्षात आहे. सर म्हणाले की माझ्यावर विश्वास ठेव. तुला माझा विश्वास आहे. हो सर, डोंट वरी. आणि त्यांचा विश्वास 25 वर्ष सार्थकी लावतोय मी केदार सरांचा. त्यांनी जो विश्वास टाकला म्हणजे मला तेव्हा नाट्य परिषदेची पारितोषिक मिळाली, झी गौरवचं नॉमिनेशन मिळालं. म्हणजे ना एका सर्वसामान्य कलाकाराला म्हणजे झी गौरव आम्ही टीव्हीवर बघायचो, तिला नॉमिनेशन, स्टेट अवॉर्ड, नाट्य परिषदेचे अवॉर्ड, रिकग्नेशन. म्हणजे मोहन जोशी सर आहेत,
त्यांनी त्याचं नाव माहिती, म्हणजे त्यांना मी तो माहिती होतो, नाव माहिती नव्हतं. त्यांनी तर मला थांबून तुझं नाव काय, चांगलं काम करतो, अशी दिग्गज मंडळांची दाद मिळाली होती. तर त्यात मला ती भाषा होती, ती माझी भाषा असते, ती भाषा कशी डेव्हलप करायची. त्याने गॉड मस्ट बी क्रेझी नावाची एक फिल्म आहे, एक अशी आफ्रिकन फिल्म आहे. त्यात तो जो हिरो आहे तो अशा लँग्वेज मध्ये बोलतो. ते आम्ही खूप वेळा बघितलं, हे काय करूया, पण ना नाटक आहे ना, भावना तर पोचल्या पाहिजेत, शब्द नाही पोचले तरी. मग मला मदत केली भरत जाधव सरांनी, म्हणजे केदार सरांनी आम्ही त्या भाषेवर वर्क करत होतो. भरत सर ऑल दी बेस्ट या नाटकात मुख्याची भूमिका करायची. तर भरत सर म्हणाले, मी ना हा शब्द घेऊन ह्याच्यावर खेळलो, ह्याच्यावर ते खेळले. म्हणजे तुम्ही ते ऑल दी बेस्ट आताही चालू आहे आपलं मनमित वेग, देवेंद्र प्रेम सर ते नाटक आपलं निखिल चव्हाण आणि महेश प्रेम करतात. तर ती भाषा भरत सरांनी मग ती डेव्हलप केली. मग आम्ही त्या आदिमानवासाठी बघायचं, एकाला मामा, ईच्या मामा, मामा मामा, चला मामा, येला मामा, मग तो रडतो का, मामा चला मामा, चला मामा, भडक ह्याला मामा, ईच्या मामा. तर त्याच्यामुळे ना ती गंमत आली. आणि ते एक तर तो तेव्हा आपली जरा बॉडी बिडी होती जरा, त्याचं दिसायचं काटक शरीर असा, आणि तो असा आदिमानव वाटायचा. आणि त्या आदिमानवाने मला खऱ्या अर्थाने माणसात आणलं असं म्हणूया आपण. 25 वर्ष झाले तुझ्या व्यावसायिक नाटकाला पहिला येऊन वगैरे. आपले विद्यार्थी येतात, हा तू स्ट्रगलला थोडासा हात पण लावलास तुझ्या गप्पांमध्ये. मी तुला असं म्हणेन की सगळे हा प्रश्न शेवटी होतात, पण आत्ताच्या स्पर्धा खूप आहे. मग कुठलंही फील्ड असेल, अभिनयाचं फील्ड असेल तुमचं, किंवा अभ्यासाचं कुठलं फील्ड असेल, स्पर्धा खूप आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय, किंवा जे आपल्याला डिप्रेशन येतं, नैराश्य येतं, ते त्याच्यापासून आपल्याला दूर राहायचंय. तर ह्या आपल्या मित्रांनी, या मैत्रिणी काय कारण अपेक्षित आहे, किंवा ह्या सगळ्या स्ट्रगल पिरियडला कसं सामोरं जायचंय, तू सांगावं असं मला. हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की कलाकार माणूस म्हणून आपण ह्या गोष्टीकडे जास्त छान पद्धतीने बघणं गरजेचं आहे. डिप्रेशन, तुम्हाला येतं ना डिप्रेशन? येतं ना? येतं की नाही येत? डिप्रेशन म्हणण्यापेक्षा आत्ताच्या वेळेला आपण हरल्याची भावना येते, कोणीतरी इग्नोर केल्याची भावना येते, आपल्याला जमतच नाही, आपल्यापेक्षा कोणीतरी सॉलिड आहे, किंवा आपण डिझर्व करतो पण त्याला मिळालं, ही सगळी भावना येते. आणि कोणी नाही येत असं म्हणत असेल ना, तर तो खोटं बोलतोय. हे सगळं होतं आपलं. सर्वात महत्वाची गोष्ट, त्याला मी एक इमोशनल क्वेश्चन देतो माझ्यासाठी. म्हणजे चांगली गोष्ट असं आहे ना की मी आतापर्यंत, म्हणजे वय तुम्ही इंटरनेटवर जाऊन माझं वय बघा, आता मी सांगत नाही, पण मी आतापर्यंत आणि याच्या पुढेही मी कुठल्याही व्यसनांना हात लावलेला नाहीये. ना मी दारू पीत, ना मी सिगरेट पीत. मी व्यायाम करतो. माझ्यासाठी मी दिलेला हा शब्द आहे माझ्या आईला. मी माझ्या आईला म्हटलं होतं जेव्हा मी या क्षेत्रात येणार होतो, कारण ही आत्ताची गोष्ट नाहीये, ही वर्ष म्हणजे आता मला 25 वर्ष झाली ना करिअरची, तर 25 वर्ष आधी पण होती, त्याच्या आधी असतील. तर मी राहायचो झोपडपट्टी शिवडीला तेव्हा. आणि एवढा काय बापरे, हा सिद्धार्थ जाधव असं काय व्हायचं नाही. दिसायला आपण असे कुरळे असे गाद असे, तर मी असे इम्प्रेशनही पडत नाही की तू ऍक्टर आहे असं व्हायचं लोकांचं. तू ऍक्टर आहे या लेवलला व्हायचं. आणि त्या वेळेला जिथे म्हणजे आता तर तुमचं म्हणजे दिसणं हे बाजूला राहतं, तुम्ही काय करता ते, पण तेव्हा टेलिव्हिजनला असेल किंवा तुम्ही काम करताना पहिले तुमचं इम्प्रेशन पाहिजे ना. आम्ही कुठला रोल करणार, हवालदार नोकर वो तुमको बुला रहा है काय नमस्ते, ह्याच लेवलचे रोल यायचे ना. म्हणून मग मठाच्याच एका इंटरव्ह्यू मध्ये मला हा शब्द सापडला होता. मी नाटकाला किंवा एकांकिका स्पर्धेला किंवा स्टेजला का मानतो, कारण असं विचारतात ना, असे प्रश्न विचारते तेव्हा नवखेड, त्या रंगभूमीने तुम्हाला काय दिलं असं वगैरे विचारतात. तर मला ते उत्तर सापडलं होतं आणि ते मला खूप आवडतं, की मी इतकी वर्ष देतो की या रंगभूमीने आम्हाला चेहरा नसलेल्या कलाकारांना चेहरा मिळवून दिला. इथे आम्ही कसं दिसतो, म्हणजे मला माझ्या दादांचं एवढा टेन्शन असायचं ना, हसायचोच नाही मी. ते गॅप दिसायची आणि ते पुढे काय त्याला काय करू शकत नाही, काय करणार, पण ते ना मग असं व्हायचं माझं. पण आता तुम्ही बघा ह्या चेहऱ्यावर महेश मांजरेकर सरांनी एवढे एक्सपेरिमेंट केले
की आता शिवाजीराजे पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतो म्हणतो उस्मान खिल्लारी तो डेंजर आहे. मला वाटतं ही क्वालिटी आपली ती डिरेक्टर सांभाळतात. पण ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपल्याला एक सोकॉल डिप्रेशन, सोकॉल नैराश्य आणि ते हारलेचे मला सगळं येतं, जे मला आलं होतं. पण त्यासाठी 3 गोष्टी आहेत. त्यातली महत्वाची गोष्ट ना, हे काय जे डिप्रेशन, हे काय हारल्याची भावना, हे सगळं येतं ना, हे ऐकच्या आधी ना आपल्या आई वडिलांचा विचार करा. तुम्हाला कसलं हारल्याची भावना आहे, कसलं डिप्रेशन आहे, चायला तुम्हाला कॉलेजला टाकण्यासाठी, तुम्हाला दर दिवसाचं टॅक्सी भाडे काय, तुम्हाला स्विगी बिगी झोमॅटो बिमोटो फी बी भरण्यासाठी ते मरमर करताय. जर त्यांनी एक दिवशी तुमची फी नाही भरली तर त्यांना डिप्रेशन येतं. पण ते डिप्रेशन तुमच्यावर दाखवत नाही, ते कुठूनही गोष्ट ते आणतात. तर तुम्हाला कसं डोंबल्यात डिप्रेशन, ही पहिली गोष्ट. त्यामुळे आयुष्यात जे काय कराल ते तुमच्या आई वडिलांसाठी करताय हे समजून करा. तुमचं डिप्रेशन असं करा. या 25 वर्षाच्या कारकिर्दीत खूप साऱ्या गोष्टी केल्यात. मी तर जवळजवळ मल्टीपर्पज स्क्रीम आहे. मी आपल्या महाराष्ट्र शासनाचा व्यसन मुक्तीचा ब्रँड अँबॅसिडर होतो. मी दारू सिगरेट पिऊ नका याच्यावर लोकांना लेक्चर द्यायचो. ते असं द्यायचं ना, अरे आम्हाला जाम डिप्रेशन येतं रे, प्रॅक्टिकलचं येतं, अभ्यासाचं येतं, ह्याचं येतं, त्याचं येतं. तर मग मी त्यांना तेच म्हणतो की माझा पोरगा डिप्रेशन आहे, माझा पोरगा दारू पितो, माझा पोरगा सिगरेट पितो, ह्याचं वाईट आपल्या आई वडिलांना किती वाटत असेल. मेहनत घेतात ना. म्हणजे मी ही गोष्ट सांगतो की तूच माझा बेस्ट फ्रेंड रे, तूच माझी बेस्ट फ्रेंड ग, ह्याच्यात काही नसतं. आयुष्यातले सर्वात मोठे 2 बेस्ट फ्रेंड आपल्या घरी आहेत. कधीच त्यांना हे व्हॉट्सअपवर येतात ना, गुड मॉर्निंग, तुम्हाला सनी डे, लवली डे, ह्याव त्याव. अरे विचार करा, कधी आई वडिलांना आपण गुड मॉर्निंग बोलतोय. तुम्ही वडिलांना बाबा तुम्ही कसे आहात बोलतात, आपण बोलतच नाही. आपला तो संवादच नाहीये. ऍक्च्युली आपल्याला कसं आहे, जगाने खुश व्हावं, आपल्या आईबापाने सोडून सगळ्यांनी खुश हो का. अरे परवा एक मस्त टॉप घेतला, अरे जीन्स कमाल घेतलेले, पैसे कुठून आले. तो बाप कुठेतरी मरमर करत असेल, कोणाकडे तरी मागत असेल, डबल मेहनत करत असेल, ही त्याची मेहनत ऍप्रिशिएट करा. ते कधीच मानणार नाही. तर माझ्यासाठी जगातलं निस्वार्थी नातं आई वडिलांचं आहे आणि आपल्यासाठी जगातलं टेकन फॉर ग्रांटेड नातं आई वडिलांचं. आपण त्याला माझा आई समजून घेतील रे, उलट आपण त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला या गोष्टीने एवढा हिट केला ना, मला कसा दिसतं रे, काय करतो रे, ओके फाईन. पण माझी आई बोलते ना, लेका लय चांगलं असतं, संपला विषय. तुम्ही दुसऱ्याकडून सर्टिफिकेट घेण्यापेक्षा त्या 2 व्यक्तींकडून घ्या. तुमचं डिप्रेशन जे काय तुम्हाला डाऊनफॉल वाट जे येतं ना ते निघून जाईल. तर ही जी खूनगाठ आहे ना, म्हणजे तुम्ही लहानपणीचे फोटो दाखवता ना आपल्या, किती छान होते. मी पहिला बर्थडेचा फोटो बघितला केक कापताना. पण मला ते वाटतं, म्हणजे आता तरी ठीक आहे, तुमच्याकडे आमच्याकडे येतात ना सेल्फी काढायला, तर लहान मुलं देतात असे फोटो काढा. ते पोरग माझ्याकडे बघत असते कोण आहे म्हणून. तसा आपला एक बेस्ट फोटो येण्यासाठी ना लहानपणीचा आपल्या आई वडीलला 15 मिनिटं, बाबू इकडे बघ, इकडे ए बाबू इकडे बघ, इकडे बघ, आणि इकडे बघ काय तुमचं नाव, ए बाबू, आणि इकडे टप्पन एक फोटो निघतो. तो पण तो रोल वाला. एवढे एफर्ट्स तुमच्यासाठी किंवा आपल्यासाठी आपले आई वडील घेतात. तर हे जे काही सो कॉल्ड डिप्रेशन आणि हे जे आहे ना, हे प्लीज आजपासून त्याला नो म्हणा. कारण तुम्ही डिप्रेस म्हणजे तुमच्या दुप्पट तुमचे आई वडील डिप्रेस. आणि कुठल्याही पोराला आपले आई वडील आपले आई वडील डिप्रेस झालेलं कधीच आवडणार नाही. ते मानायला सांगतात, माझी पोरगी या कॉलेजला आहे आणि माझा पोरगा पहिला आला, काय मजा आली, माझे पप्पा. बरं हे मी सगळं सांगताना या सगळ्या गोष्टींचं मला भान होतं का, तर नाही. मी तुमच्या वर्गात पोरगा आहे, मी कॉम्पिटिशन जायचो, हे परिस्थितीचं जाणीव असणारी पोरं होती की नाही रे पप्पा एकटेच VMC जॉब करतात, दुसऱ्याच्या झोपड्यात राहतो आपण. मी असा पोरगा होतो की त्याच्याकडे माझ्याकडे का नाही, मला पाहिजे ह्या लेवलचा मी पोरगा होता. म्हणजे मी खूप वेळा किस्सा सांगितला, सायकल पाहिजे होती सेकंड हँड, 2 दिवस रडत होतो. आणि आपण आपल्या आई वडिलांना इमोशनल ब्लॅकमेल करतो ना. कसं करतो, आपलं काही नाही, कोणी पावलं आलं ना घरी, मला पाहिजे. आता हसतोय आपण, पण नंतर हे झालं की त्यांच्यासमोर मी माझ्या आईवडिलांचा इन्सल्टच करत होतो ना. माझा बाप मला देत नाही हो, तुम्ही तरी सांगा ना हो, असं वाटायचं तेव्हा. हे पण मग पप्पाने आणली होती सायकल, आणली होती ती. आणि मग मी फुल
आमच्या एरिया शो ऑफ घेतली. त्या दादा मला म्हणाला होता की तू 2 दिवस जेवला नसता, पप्पा पण 2 दिवस जेवले नाही रे. तेव्हा वाईट वाटलं होतं की त्याला म्हणजे आपण किती त्यांच्यासाठी करतो ना. म्हणजे आपल्याकडे येतं ते आपल्याला दिसतं, पण ते कसं येतं हे एकदा तुम्हाला कळायला लागलं ना की हे सोबत डिप्रेशन, हे जी काही गोष्ट आहे डिप्रेशन नाही म्हणा आपण त्याला, हे म्हणतो की त्याकडे आपल्याकडे नाही रे, मी डिझर्व करतो तो नाही करत, तरी सगळ्या गोष्टी जातात. मी तुम्हाला म्हणतो ना, तुम्ही जे आता आहात ना ते तुम्ही डिझर्व करता म्हणूनच आहात. या कॉलेजमध्ये तुम्ही येणं आहे ना हे तुम्ही डिझर्व करता ना, नाही तुम्हाला ही पण सीट मिळाली नसती. सो तुम्ही ना स्वतःला लकी म्हणा ऍक्च्युली, की बाहेर खूप लोक आहेत पण मला हे काय सेमिनार आहे ते मलाच ऐकायला मिळते किंवा मला हा मुवमेंट तुमच्या आयुष्याचा तो हो हा पकडणं खूप महत्वाचं आहे. आणि ही कुठेतरी खुणगाड बांधून ठेवा की तेच देव आई वडिलांच्या पाया पडून घरातून बाहेर पडा. भाई जगातलं कुठलं काम होणार नाही मला सांगा की नाही झालं, होणारच. आणि त्यावेळेला ते होत नसेल ना तर त्यांच्या आशीर्वादानेच होत नसेल, कारण ते पुढे जाऊन त्याचं काय होत नाही. एवढा पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट आपल्या आई वडिलांकडे तो आपण बघत नाही. आपण तूच माझा नाही तूच माझा ह्याच्यात राहतो, तर ते तेवढं फक्त बघा प्लीज. म्हणजे मी खूप असं फिलॉसॉफिकल नाही बोलत आहे, पण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी झोपड्यात राहायचो, माझी तेव्हापासूनची इच्छा होती की मला मुंबईत घर घ्यायचं माझ्या आई वडिलांसाठी, ज्याच्यावर नाव असेल मंदागिरी रामचंद्र जाधव, रामचंद्र भागू जाधव, अशी मला माझी काय माहिती मला ते हेच होतं, काय म्हणतात ते, अशी इच्छा होती यार की आपण यार आपलं काय ना आपल्या वडिलांच्या नावाने का नाही घेऊन. आणि एक रेंटवर घेतलेलं त्यांना ठेवलं होतं तर तिथे त्याचं नाव लागलं. त्या रेंटच्या घरावर मालकाशिवाय भाडं नाव लागत नाही. मग मी 26 वर्षांनी इथे आल्यानंतर मुंबईत 26 वर्षांनी त्यांच्याकडे घर घेतलं, त्याच्यावर लिहिलं मंदागिरी रामचंद्र जाधव, रामचंद्र भागू जाधव. आणि तो जो आनंद आहे ना तो आनंद भाई तुम्हाला ना कुठल्या गुड मॉर्निंगच्या मेसेज मध्ये आणि तुझ्या बर्थडेला कोणती स्पेशल काहीतरी ट्रीटमेंट दिली म्हणून नाहीये. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, सॉरी मोठं उत्तर होईल पण हे कदाचित ह्या त्यावेळीच मी आलो असे लिहिले. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ना की दुसऱ्याच्या चष्म्यातून ना आपलं जग बघायचं नाही. म्हणजे सिंपलची गोष्ट आहे, स्पोर्ट्स डे होत असेल तुमचा कॉलेजमध्ये होत असेल ना, रनिंगची स्पर्धा आहे, तर काही लोकांचे पाय ना हे 8 नंबर शूज मध्ये फिट बसतात, काही लोकांचे 9 नंबर फिट मध्ये बसतात, शूज फिट बसतात. तो त्याने 9 नंबरचे शूज घातले म्हणून आपले 8 नंबर इग्नोर करू नका. तुमची क्वालिटी तुमचं टॅलेंट हे तुमचंच आहे, तुमच्यासारखा जगात दुसरा कोणी नाहीये. आणि मला माझ्या भावाने सांगितलं थॉट आहे जो मला आवडला होता की जर समजा तुम्ही रनिंग मध्ये दुसरे आलात तर मी दुसरा आलो ह्याच्यापेक्षा आपल्याला हरवून कोणतरी पुढे गेलाय म्हणजे आपण किती स्ट्रॉंग आहोत हा विचार करा. आणि दुसरा आलं नाही यार भाई मला हरवायला त्या माणसाला किती ताकद लावावी लागली असेल, हा स्वतःबद्दलचा पॉझिटिव्ह विचार करणं खूप गरजेचं आहे. मी दुसऱ्याला कधीच कमी लेखत नाही, ती त्याची क्वालिटी आहे. पण मी तो होऊ शकत नाही, तो मी होऊ शकत नाही. मी आणखी काय आम्हाला यार 50% 60% मिळालं तरी आम्ही खुश असायचो. काय अरे 88 पडले रे, पण रे बाबा खूप मोठे आहे ते. तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या ज्या अचीव्ह करताना त्या पहिली ऍप्रिशिएट करायची का की येस मी अचीव्ह केलंय. मी यार चौथीत येते, अरे तू पार्टिसिपेट तरी हो, तू अटेम्प्ट तरी कर. त्याने किती त्याने काय केलं तो त्याचं करेल. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतो. तो चष्मा आहे ना म्हणजे खूप पुस्तकी वाटेल पण खरं ते फॅक्ट आहे. आणि तो पोरगा दुसरा कोण तो मी आहे. म्हणजे हे सगळे माझे अनुभव आहेत, हे माझे. तुमची वेळ येणार पण तुमची वेळ येईपर्यंत तुम्ही थांबू नका. प्रोसेस त्या प्रोसेस मध्ये लागा. आज तुम्ही दुसऱ्या आले ठीक आहे आणि पहिली आले तिसरी आहे पण तुम्ही कन्सिस्टन्सी त्या रेस मध्ये आहात. तुम्ही म्हणजे तुम्ही कधी जिंकाल कधी हाराल. आणि ते एक महत्वाचं ते मला जाम आवडतं की कुठल्याही पद्धतीत तुम्ही हरत नाही, तुम्ही जिंकता किंवा शिकता एवढीच गोष्ट असते. तुमचं हरणं नसतं. आज मी का हरले किंवा आज मी दुसरी का आले तर म्हणजे ह्या गोष्टी घेऊ का पुढच्या वेळी ते करेल. तर ही जी फिलॉसॉफी आहे ना ही तुमच्या कुठेतरी बांधून ठेवा गाठ एकदम. मग तुम्हाला नाही करणार. म्हणजे ह्या दोन गोष्टी आणि स्वतःचा आत्मविश्वास तो असावाच लागतो. आणि प्रत्येक गोष्ट पॅशन आणि पेशन्स या दोन गोष्टी कुठेतरी लिहून ठेवा की पॅशन असावं आणि पेशन्स असावे. तुम्हाला मिळणार आहे आणि ते येईल. तुम्हाला जे अचीव्ह करायचंय पण त्याला एक प्रोसेस असते, ते पटकन येत नाही. हॉर्स रायडिंग शिकायचं असेल तर घोड्याबरोबर मैत्री करा, करून पाडत पुढे तरी त्याला कळू दे की बाबांनो हा बरा आपलाच आहे. मग तो तुम्हाला मदत करणार, मग तुम्ही करणार आणि मग तुम्ही ती गोष्ट पारंगत व्हाल. त्या 2-3 गोष्टी आहेत त्या फक्त माना. डिप्रेशन वगैरे काही नसतं. स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका.
दुसऱ्यांमुळे, दुसऱ्यांच्या कमेंटमुळे किंवा दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेमुळे तुम्ही चांगले किंवा वाईट ठरत नाही. ती त्यांची मतं असतात. ती मतं आपल्याला म्हणजे त्याने गिल्ट घेऊ नका त्या मतांचा. तुम्हाला असं बोलणार, मला आताही बोलतात काय रणवीर सारखे कपडे घालतो आणि सिम्बा नंतर चाललंय, रणवीर झाला हे झाला. पण मला आवडायला लागलं, मी काहीतरी शिकलो त्यातून. अरे हे कलर मस्त आहे, मी असं राहतो आता, आपण घाललं पाहिजे भाई, आपण घातली नव्हती, कधी करणार आपण. तुमचा आनंद, एन्जॉय द मुवमेंट नावाची एक टर्म असते जी मी 2017 नंतर माझ्या आयुष्यात आणली. कारण मी खूप वेळा बोललोय, त्याचं काय आपण जास्त लिहिणार नाही, पण मी अनुभव तुला सांगतो की 2013 ते 2017 मी घरी होतो, माझ्याकडे काम नव्हतं, मी सिनेमा करत नव्हतो, मी एक नाटक करत होतो गेला उडत, मी एक DMD सारखा शो करत होतो, एक सिनेमा मला आला होता. आपल्याला एक अपॉर्च्युनिटी लागते ना की ह्या सिनेमात मी आलो ना तर कदाचित मायबाप रसिक प्रेक्षकांना मी दिसेल आणि मग माझं परत सुरू होईल. तर त्या सिनेमातून मला काढला, म्हणजे मला सांगितलं पण नाही की भाई तू त्या सिनेमात नाहीयेस. त्याचं वाईट वाटलं होतं. म्हणजे मी एक काळ असा पाहिला की जिथे मला प्रोड्युसर म्हणायचे यार कारखान्याला सिद्ध यार 15 दिवस तरी ते आपण शूट करू, तिथे लोकांना ही पडली नव्हती की याला सांगावं. हे सगळं होतं तुमच्याकडे. पण मग 2025 येतं जिथे तो जो पोरगा 2017 मध्ये एका सिनेमा मध्ये काम करण्यासाठी झगडत होता, 2025 मध्ये त्याचे 5 सिनेमे रिलीज झाले आणि प्रत्येक वेगळ्या धाटणीचे. म्हणजे आता थांबायचं नाही खूप वेगळा आहे, हिरे रे पैसा वेगळा आहे, पुन्हा शिवाजीराजे भोसले वेगळा आहे, कैरी वेगळा आहे, आतली बातमी कुठली वेगळा आहे. तर नट म्हणून सुद्धा तुम्हाला ती संधी मिळते. फक्त काय हवं, काम करण्याचं पॅशन आणि स्वतःवरचं पेशन्स. एवढंच मला म्हणायचं. थँक्यू. खूप मोठं जरा लेक्चर दिल्यासारखं होतं, पण ते आहे यार मित्रांनो, ते सांभाळा. कारण माझ्या मस्ती होत रे आयुष्यात, पण ती 2 माणसं त्यांना जपा. फोटोत गेलो तर माझी आई काय जेवण बनवायची रे, तुला सांगतो माझी आई काय भाजी बनवायची रे, आता आहे ना तेव्हा खा. त्यांना जरा फिरवा, जरा मजा करा. बापाचे हात बघा कधी हात, ते त्यांना कधी हात मिळवा रे. तो वेगळाच माणूस आहे रे, तो कधी दाखवत पण नाही. म्हणजे आई तरी कनेक्टेड असते आपली, पण वडील तर नसतात, त्यांचं चाललेलं असतं काय हा ओके, त्यांना तेच असतं. ते भरमण कसं काय कसं होणार हे होणार, संवाद हवा एवढंच ठेवा, बाकी काय. लव्ह यू. हा थँक्यू. प्रश्नाचं गांभीर्याने उत्तर देईल, थोडंसं सिरियस पण झालंय. माझा पुढचा प्रश्न पण तसाच आहे की आई बाबा खूप सिरियस विषय आहे. आम्ही तुला नेहमी विनोदी भूमिकांमध्ये बघितलं होतं, पण शिवाजीच्या पहिला शिवाजी आला आमच्याकडे तेव्हा तू त्यात सिरियस भूमिकेत होतास. गंभीर होती तुझी भूमिका, गुंडाची भूमिका होती. ह्या सिरियस जे भूमिका आहेत त्यामधून तुला लोक किती स्वीकारतील याचं थोडंसं मनामध्ये होतं का, की स्वीकारलं जाईल का किंवा काय असेल, लोक मला या अशा रोल्स मध्ये बघतात जो विनोदी भूमिका आहेत, तर ते मनात तू कसं होतं आणि तू त्या कसा सामोरा गेलास त्या भूमिका. आणि आता तर दुसरा शिवाजी मधला तुझा लुक आणि तो भूमिका त्यापेक्षा आणखी पुढचं पाऊल होतं, तर त्याबद्दल सांग. मी तुम्हाला सांगतो, कलाकार आहे ना कलाकार, त्याला वेगवेगळ्या भूमिका करायच्या असतात. पण माझं करिअर त्याला सुरू होतं, मी कॅरिकेची दिसायचो, छोटे छोटे रोल मिळायचे. आणि विनोद हा ना लवकर, म्हणजे विनोद सोपा नाहीये, त्याचं टायमिंग हवं, पण ना तो लगेच कनेक्ट होतो. माहिती पाहायला गेलं की तुम्ही, तर ती क्वालिटी इंटरव्हॉलजी पासून होती आणि संधी मिळत गेली. मग दिसण्यात ते एनिमेशन बदल होतो. मग आधी मानव कर की आवाजाचा राय सिद्धार्थ तो कडक काम करतो आणि प्रत्येकाला ती यायचं. त्याचं ना अगोदर ना तो न्यूनगंड यायचा, कारण सगळेजण म्हणायचे काय रे फक्त कॉमेडी करतो रे, अरे हा तर कॉमेडीच करतो रे, मग ते कॉमेडी किंग वगैरे असं म्हणायला लागलेले. आणि थोड्या वेळ ना आपल्याला असं वाटतं की यार आपण काय वेगळं करतच नाही. आणि मग असे पत्रकार प्रश्न विचारतात की तुमच्या चौकटीत, त्या विनोदाच्या चौकटीत तुम्ही वेगळं बाहेर पडू शकत नाही का. तर तेव्हा असं त्रास व्हायचा की काहीतरी वेगळं करायला पाहिजे. पण आपण जर शांतपणे बघितलं तर सिरियस काम करणारे तेच काम करत असतात. सकाळी उठतात, पेपर वाचतात, तिकडे बघतात इकडे बघतात, तेच करतात ते. मग विनोदाची चौकट काय. मग नंतर मला माझं उत्तर सापडलं. ते असं होतं, आपण जरा मराठी लिटरेचरचा विद्यार्थी असा शब्दखेळ करू शकतो. तर मी म्हणालो की ती चौकट नाही, ती फ्रेम आहे. चौकटीत माणूस अडकतो आणि फ्रेम मध्ये सुंदर दिसतो. तो मला विनोद ही माझी त्या फोटो फ्रेमची फ्रेम आहे ज्यात मी सुंदर दिसतो. तर मला ते आवडायला लागलं. आणि मग हळूहळू केदार शिंदे सरांनी मला एक छान संधी दिली. बकुळा नामदेव घोटाळे तो होतात, पण इरादा पक्का नावाची एक फिल्म आली माझ्या आयुष्यात, मी आणि सोनाली कुलकर्णी, रोमॅन्टिक हिरो. बरोबर, मी रोमॅन्टिक असं होतं ना, मी रोमॅन्टिक
म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स असतो, फक्त असं होतं की म्हणजे रोमांचा चेहऱ्याचं नसतो, मनापासून असतो, तो इथून असतो. तुझी कुठली तरी स्माईल कडक असते डोळ्यातून, तुम्ही बोलता भिजून गेला वारा, हे माझ्या आयुष्यातलं गाणं आहे. एवढं रोमॅन्टिक गाणं हे मला कधी मिळेल. किंवा प्रियतमा नावाची एक फिल्म आहे ज्यात मी पोतराजीची भूमिका केली, त्याची एक वेगळी लव्ह स्टोरी आहे, ती गाणी सुंदर आहे. तर हे दिग्दर्शकांनी पाहिलेलं आहे. म्हणजे भिजून गेला वारा म्हणजे इरादा पक्कानंतर महेश सर माझ्या, देदक्कानंतर महेश सर माझ्या आयुष्यात आले. मग त्यांनी मला ती गोष्ट सांगितली. दे धक्का नावाची फिल्म होती, तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल. तर दे धक्कामध्ये शेतातला सीन आहे जिथे मकरंद अनासपुरे सर मला कानफड होतात आणि त्याने खऱ्या मारल्या की सर मारा त्याला खरं रडावे वगैरे. पण तो सिनेमा जेव्हा रिलीज झाला, मायबाप रसिक प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं त्या सिनेमाला. सगळे श्रेय आहे झी स्टुडिओज, महेश मांजरेकर सर आणि बाकीच्या टीमचंच आहे. पण मला ती संधी मिळाली आणि त्यात मला महेश सरांनी एक गोष्ट सांगितली की तू जेव्हा हसतोस तेव्हा लोक हसतात, तू जेव्हा काहीतरी फील करतोस, म्हणजे मला कानाखाली मारले ना की ते असं व्हायचं, ते सगळे ते थिएटरमध्ये विचारायला मारलं, ते फील कर, ते डेव्हलप कर. मग महेश सरांनी मला शिक्षणाच्या आईचा दिला. त्यानंतर मला वाटतं असं आतापर्यंत माझं काही सर्वोत्कृष्ट काम आहेत, मी सगळीच कामं चांगली आहेत, पण लालबाग परळ नावाची फिल्म आहे त्याचा तो स्पीड ब्रेकर दिला. सो मला वाटतं त्यांनी दिग्दर्शक म्हणून माझ्यावरती जबाबदारी टाकली. मग गजेंद्र सरांनी मला पारख दिलाय, महेंद्र कदम सरांनी मी सुपरस्टार केलाय. मग तो विनोदा बरोबरीने सरप्राईज करणारा अभिनेता होत गेला आणि मला ते आवडायला लागलं. क्या विनोदी काम करतो मग मध्ये ते म्हणजे ते आता थांबायचं नाही, ते पुन्हा शिवाजीराजे भोसले. आता थांबायचं नाही म्हटलं तो मारुती कदम आहे, तो बाप आहे बिचारा, तो म्हणजे त्यात कुठेच विनोद नाहीये. म्हणजे शिवराज व्हायचा सर, आता आपल्याला कुठे कुठे सुचतं ना, आपल्या डोक्यात असतं ते. आता थांबायचं तुम्ही पाहिलं असेल, तुझ्या पर्णपेठे ओम मुतकर सरांना भेटायला येते, तुम्ही वाचत बाहेर येतो ना, अरे चालेल तुमचं चाल चर्चा किंवा त्यानंतर चहा नाही जातो. अशा 2-3 गोष्टी होत्या जिथे एखादा पंच आलाय, पण ते कॅरेक्टरला धरून डिरेक्टरांनी दिलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मी खूप ब्लेस्ड आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षक, म्हणजे जो पोरगा खळगळून हसू शकतो, तो पोरगा तुम्हाला फील करून देऊ शकतो. मी म्हणत नाही की तुम्हाला ढसा रडवतोय, पण नाही हा पोरगा करतोय, हे ऍप्रिसिएशन त्यांच्याकडून मिळणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक भूमिकेत म्हणजे सिम्बा सारखा सिनेमा केल्यानंतर सुद्धा जब तक रिपीट लोक ठोकते नाही ना तब तक कुछ नाही होगा सर, हे बोलल्यानंतर सुद्धा जेव्हा थिएटरमध्ये टाळ्या पडतात ना, ह्याचं सगळं होतं ना ते मराठी नाटक आणि मराठी सिनेमामध्ये होतं. त्यामुळे त्या दिग्दर्शकांचं कौतुक आहे. मला आताही मी ज्या पद्धतीची सिनेमे करतोय त्यात विनोद आहेच, पण विनोदा मला बरं का वाटतं. मला आता हा हिंदीत करणार आहे, आता हिंदीत करणार. उलट मराठी सिनेमा, मराठी नाटकात जे मला करायला मिळतंय, मी हिरो होतो, हिरोचा मित्र होतो, मी झोंबुलीच्या सिनेमात एखादा आयटम नंबर नाचतो झोंबी म्हणून, मी एखादा गेस्ट अपीअरन्स करतो. मी आपल्या मराठी सिनेमात वेगवेगळ्या पद्धतीने प्लेस होतो आणि हे प्लेस होणं माझ्यासाठी कलाकार म्हणून खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला ते मराठी पाऊल पडते पुढे हा पुरस्कार मिळाला होता, जो जवळजवळ माझा ज्युनियर लाईफला अचीवमेंट सत्कारच होता की. पण अशा प्लॅटफॉर्मवर अशा गोष्टी मिळणार आणि जेव्हा तुमची ती चित्रफित दाखवतात की इतक्या वर्षाचा प्रवास आहे तुझा, तो असं वाटतं भरून येतं की आपण किती वेगळ्या पद्धतीची कामं करतोय. विनोद तर करणार तुम्ही, कारण तो मरेश्वर करणार मी, तसं आहे, लोकांना हसवणं आवडतं, पण ते सरप्राईज करणं आहे ना ते मला आवडतं आणि तशा पद्धतीचे सिनेमे माझ्याकडे येतात. सिनेमा रंगभूमी बघतोय आणि मला वाटतं ह्या वर्षात मला तो OTT वर पण दिसणार आहे इफ आय एम नॉट रॉंग. या तिन्ही माध्यमांमधलं तुझं तुला जास्त कनेक्ट वाटतं किंवा तुझं आवडतं असं कुठलं व्यासपीठ आहे? रंगभूमी, मोठा आपला सिनेमाचा पडदा की OTT मधनं तू आमच्या मोबाईलमध्ये पण येणार आहेस? या तिघांपैकी तुला काय वाटतं, तुझं जास्त कनेक्ट कुठे होतोस तू? अनडाऊटेडली माझ्यासाठी जो माझं बेस आहे तो रंगभूमी आहे किंवा एकांकिका स्पर्धा स्टेज आहे, जिथून आम्हाला ह्या सगळ्या कामाची संधी मिळत गेली. मी अमेझॉन प्राईमवर एक सिरीज येते मटका किंग. म्हणजे मी काय करतो, मी ना तसा पोरगा की ना मी काय करतो ते सांगत नाही. म्हणजे मी फक्त शूटिंगला जातो, मी आईवर सांगायचो नाही किंवा मी तृप्ती माझी बायको तिला सांगत नाही कुठे मी शूटिंगला चाललोय. तर मला असं वाटतं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सांगत नाही. पण मटका किंग ऑफिशियली अनाउन्समेंट झालेली आहे. नागराज मंजुळे सरांची ती वेबसिरीज आहे आणि त्या वेबसिरीजमध्ये सिद्धी तुम्हाला खूप छान पद्धती, मला पण खूप बरं वाटतं की पहिली माझी वेबसिरीज आहे जी एका मोठ्या अमेझॉन प्राईमवर येते. सो तो अनुभव खूप छान आहे, त्याच्याबद्दल बोलूच आपण, पण ते खूप छान आहे.
हिंदी सिनेमा किंवा हिंदी व्यतिरिक्त सिनेमा तेही येत राहतील, मराठी सिनेमा येत आहेत, पण नाटक हे आमच्या सगळ्यांसाठीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता मी ॲनिमल नावाचं एक नाटक घेऊन येतोय. ते म्हणजे महेश मांजरेकर सर त्याचे लेखक दिग्दर्शक आहेत आणि ज्या नेम किंवा फेक पर्यंत ते नाटक रंगभूमीवर येईल. तुझा लुक पण आम्ही बघितलाय सोशल मीडियावरती आलाय तो, त्यामुळे आम्हाला उत्सुकता आहे. हो, आणि त्याचा एक छोटस परफॉर्मन्स मी झी नाट्यगौरवला केला होता, जिथे तो त्याच्या बहिणीबद्दल सांगत असतो. सो मला वाटतं की ते एक नाटक खूप लुकिंग फॉरवर्ड आहे. म्हणजे मला ते तुमच्यासमोर आणायला आवडेल आणि वाचित प्रयोग होईलच, तेव्हा ते वाचित या नाटकाला बघायला ते. पण ते नाटक इंटरेस्टिंग आहे. ते एका स्ट्रगलरची गोष्ट आहे जो आपल्या आईबद्दल, बहिणीबद्दल, करिअर बद्दल बोलतोय आणि ते मी खूप कनेक्ट करतो. त्यामुळे ते नाटक पण नाटक चला आपण रॅपिड फायर कडे वळणार आहोत आणि त्यानंतर आपले हे गीते महेश मांजरेकर सर की केदार शिंदे सर, हे रोहित शेट्टी सर की महेश मांजरेकर सर, असं सगळं असेल. पण मी दोन्ही बोलणार. नाही, आम्हाला एकच उत्तर हवं आहे. पहिला प्रश्न, रितेश देशमुख की प्रवीण तरडे? मी याचं म्हणजे प्रवीण तरडे मित्र आहे, पण रितेश देशमुख सर. कारण मी म्हटलं ना मगाशी की मी काही क्रिकेट खेळलो नाही, क्रिकेटचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं नाही वगैरे बोललो ना मी. पण तुम्हाला माहिती नसेल, आपल्या मराठी इंडस्ट्रीची एक टीम आहे, क्रिकेट टीम आहे, वीर मराठी नावाची. आणि ते CCL नावाची एक क्रिकेट स्पर्धा होते ज्यात इंडस्ट्रीची लोक खेळतात. म्हणजे तेलुगू, तमिळ, मल्याळम, म्हणजे केरळ, हिंदी, भोजपुरी, पंजाबी, मराठी. सो मी गेली 3-4 वर्ष मी CCL खेळलो आणि रितेश देशमुख सरांसारखा माणूस नाही. म्हणजे भरत जाधव सरांसारखा माणूस असं म्हणतो मी. तर भरत सरांनी आयुष्यात खूप गोष्टी काम करताना, काम नसताना शिकवलेल्या आहेत. रितेश देशमुख सरांचं सांगेन की ना, ते खूप ना, ते एवढे रॉयल आहेत ना, ते कधीच एकेरी नावाने कधीच हात नाही मारत. कसं आहे तुम्ही सिद्धार्थजी परत ना. आणि मला असं वाटतं की तो माणूस खूप चांगला आहे, मित्र खूप चांगला आहे, ऍक्टर तर कमालच आहे. आणि वेट नावाची फिल्म आली तुम्ही, तर त्यात जितेंद्र जोशी सरांनी मी सुरुवातीला कॉमेंट्री वगैरे केली आहे. तर सरांचा हट्ट होता की तुम्ही दोघं हवेच आहात मला, म्हणून आम्ही त्या सिनेमाचा भाग होतो. त्यानंतर आता त्यांचा राजा शिवाजी नावाचा सिनेमा येतोय, त्यातही मी ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मला प्लेस करतात. गंमत सांगायची रितेश देशमुख सरांची, जे नेना मॅम त्या पण गोड आहे. मी अँड्रॉइड वाला पोरगा आहे. ओके, मला अँड्रॉइड फोन सोपं, मेसेज आला. माझा वाढदिवस होतो 23 ऑक्टोबरला. तर एक दिवशी फोन आला, कुठे आहात तुम्ही? फोन सर मी इथे आहे आणि घरी आईकडे आहे. ओके 2 मिनिटात माझा माणूस येईल. रितेश देशमुख सर, एक मॅन आला, त्यांनी मला एक असं छान लेटर दिलं होतं. आणि त्यात ना रितेश देशमुख सरांचं वेळ हे पहिलं डिरेक्टोरियल सिनेमा आहे, त्यांचं दिग्दर्शनाचं पहिलं. त्या सिनेमात मी होतो किंवा मी त्या सिनेमात आहे, मग त्यांनी आभार मानले होते, कौतुक केलं होतं. आणि त्यांनी हा आयफोन मला गिफ्ट केलाय. मला आयफोनचं एवढं काय कळतच नाही, ते फोटो आणि सोशल मीडिया याच्यासाठी जायचो. पण मला एवढं भारी वाटलं होतं तेव्हा. मी असं थोडा वेळ, म्हणजे आयफोन मिळणं, गिफ्ट मिळणं ही गोष्ट वेगळी, पण सरांनी स्वतःच्या हाताने एक लेटर लिहिलं होतं, थँक्यू सिद्धू. आणि ते लेटर माझ्यासाठी खूप मौल्यवान होतं. की म्हणजे ठीक आहे, आपण काम करून जातो, पण एवढा मोठा माणूस आपल्या ते लक्षात ठेवून काहीतरी कौतुक करतो. त्यामुळे रितेश देशमुख सर, आय लव्ह यू. आणि प्रवीण तरडे काय, त्याची माझी एनर्जी काय, तो भाई असा आहे, तो कमाल माणूस आहे, कमाल मित्र, एकांकिका स्पर्धेचाच पोरगा आहे. पण ह्याच्यात रितेश देशमुख सर. पुढचा प्रश्न कुठला आहे, तू आधीच बोललास पण तुला उत्तर द्यावं लागणार आहे. महेश मांजरेकर की रोहित शेट्टी? महेश मांजरेकर सर, त्यांच्यामुळे रोहित शेट्टी. पण परत एक किस्सा, सरांनी आता अंतिम नावाची फिल्म केली होती महेश मांजरेकर सरांनी.
आणि सरांनी मला कास्ट केलं होतं आणि रोहित सरांनी मला सर्कस विचारली होती आणि मी महेश सरांना सांगितलं की सर रोहित सरांनी सर्कस फ्रेंडली सगळे आम्ही नाही तर सरांनीच मला सांगितलं बिंदास करतो मी करतो ऍडजस्ट तर मला असं वाटतं की ते मला कुठेतरी संधी मिळते की मी कुठेतरी प्लेस होतोय हे विचार करून बघणारे लोक आहेत त्यात महेश मांजरेकर सर आणि महेश मांजरेकर सरांनी फक्त दिग्दर्शक म्हणून नाही माणूस म्हणून खूप शिकवलंय मी जे बोललो 13 ते 17 घरी होतो फोन करायचे सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव माझं नाव सिद्धार्थ कुमार आहे सिद्धार्थ नाही सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव असं माझं नाव आहे बोला सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव कुठे आहे बोल काय नाही सर घरी बसलो काम नाही ये मग कुठेतरी सेटवर उभे करायचे विचारायचे गप्पा मारायचे मला प्लेस करायचे मला चॅनेलाइज करायचे सो अशी खूप मंडळी आहेत म्हणजे माझी ना एक फटाक्याची माळ आहे एक आहे मित्रांनो मैत्रिणींनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो फक्त ती लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात ज्या ज्या लोकांनी तुम्हाला हातभार लावलाय सपोर्ट केलाय कुठेतरी पुश केलंय त्यांना अजिबात विसरू नका कधीच नाही मी आत्ताही गेलो ना युथ फेस्टिवलला त्या एक मावशी होत्या त्याचे तिकडे त्या आमच्या साफसफाई करायच्या मी गेलो ना तरी त्यांच्या पाया पडतो कारण मी ना तेव्हाही ना परफॉर्मन्सच्या अगोदर त्यांच्या पाया पडायची तुम्ही ना ती गोष्ट ठेवा तुम्हाला नाही माहिती तुम्हाला असं वाटेल की हे माझ्या आयुष्यात होणार नव्हते का झालं ही जी लोक आहेत तुमच्या आजूबाजूला ज्यांनी तुमच्याकडे प्रेम केले जे आशीर्वाद देतात त्यांच्या गुडविणी तुमची कामं होत असतात त्यावेळेला मी म्हणत नाही की ते प्रत्येकाला करा पण त्याची जाणीव त्याचं भान ठेवणं ना हे खूप गरजेचं आहे ते ठेवा फक्त माझ्यासाठी बघा मी माहिती फटाक्याची माळ आहे म्हणजे जयवंत भालेकर नावाचा माझा मित्र आहे तुम्हाला माहिती नसेल पण आपल्या देशामध्ये एक सुपरस्टार नावाचा पहिला रियालिटी शो झालाय म्हणजे आता सगळे रियालिटी शो होते ऍक्टिंग डान्सिंग सिंगिंग असा शो असा DD2 वर यायचा त्याचा मी विनर आहे ऍक्टिंग मधला ते माझ्या दादाच्या मित्रांनी पाहिलं जयवंत भालेकर त्यांचं नाव जयवंत भालेकर हे तुम्ही कायद्याचं बोला आणि बऱ्याचशा सिनेमांमध्ये आहे ते दादा माझ्या भावाचा मित्र मग तो म्हणाला माझ्या भावासाठी कुठे काही बघ रे दादा बोलला तो बोला देवेंद्र सरांचं नाटक आहे मग मला तो देवेंद्र सरांकडे घेऊन गेला म्हणून मला ते व्यावसायिक नाटक मिळालं मग त्या नाटकात पॅडी पंढरनाथ कांबळे सर सुहास परांजपे नारायण जाधव सर ही प्रियदर्शन जाधव हे सगळे होते मग पॅडी सरांमुळे ओळख झाली म्हणून मग हसा चकटफू तुम्हाला माहिती असेल TRP अशी कामं करत गेलो